संसदेच्या सभागृहातही शिवीगाळ केली जाते, मात्र नेत्यांवर गुन्हे दाखल नाहीत, मग विद्यार्थ्यांवरच का? TV9 मराठीच्या मुलाखतीतून अभिजित दिपकेंचा सवाल. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलनाचाही इशारा. लोकशाहीनुसार सरकार बदलायला हवं. खूप काळासाठी सरकार राहिल्यास ते अहंकारी होऊन जातं. 2029ला पॉलिटिकल स्टँड घेणार. TV9 मराठीच्या मुलाखतीत अभिजित दिपके यांच्याकडून भूमिका स्पष्ट. पंतप्रधानांना सांगतो, दुसऱ्यांनाही आया असतात. आधी तुमच्या ट्रोल आर्मीला आवरा. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांची माफी कोण मागणार? मोदींच्या माफ करतो वक्तव्यावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी सभेआधी अमित शहांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित होते. भेटीमध्ये राजकीय घडामोडींवर लक्ष. सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण आपल्यालाच देईल, नाहीतर चिन्ह गोठवेल. 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा. SIR वर लक्ष ठेवा. शिवसेना भवनातील बैठकीत उद्धव ठाकरेंच्या सूचना. सांगलीतील 4 वर्षीय चिमुकलीचे अत्याचार आणि हत्या प्रकरणात नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. आरोपी पांडुरंगने चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्येनंतर मृतदेह पोटात लपवल्याची घटना. 1.5 वर्षानंतर चिमुकलीला अखेर न्याय. नंदुरबारच्या नवापूरमध्ये मुसळधार पावसामुळे रंगावली नदीला पूर. परिसरातील अनेक भाग पाण्याखाली. पूल तात्पुरता वाहतुकीसाठी बंद. तर खांडबारा परिसरातील एक युवक सुकी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्घटना. जळगाव जिल्ह्यामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा अधिकच्या पावसाची नोंद. धरणं ओव्हरफ्लो झाल्यानं नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. अमळनेर बाजार समितीत पुराचं पाणी शिरलं. एरंडोल शहरही जलमय. अत्याचारी भोंदू अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी. समता पतसंस्थेत बनावट खात्यातून 60 कोटींहून अधिकच्या व्यवहार प्रकरणात सुनावणी. खरातचा शिर्डी पोलीस ठाण्यात मुक्काम असणार. 45,000ची लाच घेणाऱ्या बीडमधील वनअधिकाऱ्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी. नांदेडसह बीडमधील घरातून रोकड आणि सोनं जप्त. वृक्ष लागवडीचे बिल मंजूर करण्यासाठी लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं होतं.